तर विसर्जन लालबागच्या राजाचं हे लांबणीवर पडलेलं आहे। लालबागचा राजा अद्यापर्यंत गिरगाव चौपाटीवरच आहे। 10 ते 11च्या दरम्यान या वेळेमध्ये विसर्जन केलं जाईल अशी माहिती मंडळाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। जो नवीन तराफा आणण्यात आलेला होता त्या नवीन तराफ्यावर गणपती बाप्पांची मूर्ती आता ठेवण्यात आलेली आहे। ते यश आलेलं आहे। 9 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ते यश आलं आणि आता ज्यावेळेस भरती येईल आणि समुद्राचं पाणी हे वाढायला सुरुवात होईल। जवळपास आपले प्रतिनिधी स्वप्नील यांनी दिलेल्या माहितीनुसार 8 फूट उंच पाण्याची गरज असते आणि त्यानंतर तो तराफा तरंगतो आणि स्पीड बोटच्या सहाय्याने तो तराफा ओढला जाईल आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांची ही विसर्जनाची संपूर्ण सुविधा आहे ती केली जाईल। भूषण आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, ते देखील महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। भूषण, लालबागच्या राजाची उत्तर आरती आता संपन्न झालेली आहे। अनंत अंबानी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आरतीला आणि जवळपास अजून 1.5 ते पावणे 2 तास कालावधी विसर्जनासाठी लागण्याची शक्यता आहे। आत्ताचे महत्त्वाचे अपडेट काय देशील? नक्की शुभम, एकंदर गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर लालबागच्या राजाला साधारण 11 ते 12 तासांचा वाट पाहावी लागली आहे विसर्जनासाठी। एकंदर सकाळी जेव्हा लालबागचा राजा गिरगाव चौपाटी इथे दाखल झाला त्या दरम्यान भरतीची वेळ होती आणि एकंदर अनपेक्षित अशा प्रकारे भरतीची वेळ असल्या कारणाने कुठेतरी लालबागचा राजा हा तराफ्यावर चढवण्यामध्ये अनेक अडचणी आल्या। त्यामुळे ओहोटीची वाट पाहावी लागली। साधारण दुपारी ओहोटीच्या वेळेला लालबागचा राजा हा तराफ्यावर चढवण्यात मंडळाला यश मिळालं। त्यानंतर तराफा हा पाण्यामध्ये जाण्यासाठी भरतीची आवश्यकता असते, त्यामुळे पुन्हा भरतीची वाट देखील पाहावी लागली। अशा प्रकारे करून साधारण 11 ते 12 तासांची वाट जी आहे ती आपल्याला लालबागच्या राजाला पाहावी लागली आहे। एकंदर या संपूर्ण 11 ते 12 तासांच्या दरम्यान अजूनही आपल्याला गिरगाव चौपाटी, गिरगावच्या संपूर्ण परिसरामध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। गणेश भक्त मोठ्या गर्दीनं, मोठ्या संख्येनं इथं उपस्थित झालेले आहेत आणि एकंदर अगदी थोड्या वेळापूर्वी लालबागच्या राजाची उत्तर आरती जी आहे ती पार पडलेली आहे। स्वतः उद्योगपती अनंत अंबानी यांच्या उपस्थितीमध्ये आरती जी आहे ती पार पडलेली आहे आणि थोड्या वेळाने जसजशी भरतीची वेळ नजीक येईल, जशी भरतीची वेळ नजीक येईल त्यानुसार जसं समुद्राचं पाणी वाढेल त्यानुसार हा जो तराफा आहे तो तराफा पुढे पाण्यामध्ये सरकणार आहे, अशा प्रकारे नियोजन आहे। आणि एकंदर हा तराफा पुढे पाण्यात खोलवर समुद्रामध्ये गेल्यानंतर बाप्पाचं जे विसर्जन आहे ते पार पडणार आहे, अशा प्रकारे एकंदर नियोजन आहे। मात्र या संपूर्ण गोष्टीला अजूनही तासभराचा अवधी लागू शकतो, अशा प्रकारे माहिती मिळत आहे। एकंदर सध्या तरी भरतीची वेळ ही आपल्या जवळच्या पाहायला मिळत आहे। सध्या तराफा जो आहे तो हळूहळू तरंगताना पाहायला मिळत आहे। अजूनही पाण्याची पातळी जर वाढली तर त्यानंतर हा तराफा जो आहे तो पाण्यावर तरंगणार आहे आणि त्यानंतर हा तराफा पुढे सरकत समुद्रामध्ये खोलवर जाणार आहे, अशा प्रकारे एकंदर तराफाचं नियोजन आहे। मात्र अजूनही तासाभराचा अवधी हा गणेश भक्तांना पाहावा लागणार आहे, वाट पाहावी लागणार आहे। मात्र अजूनही साधारण 24 तास उलटून गेले आहे बाप्पाच्या या संपूर्ण मिरवणुकीला। मात्र तरीही नागरिकांचा, इथल्या गणेश भक्तांचा, बाप्पाच्या या संपूर्ण भाविकांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाहीये। उत्साह अजूनही शिगेला आपल्याला पोहोचलेला पाहायला मिळत आहे। एकंदर प्रत्येकाच्या ओठावर एकच वाक्य आहे की गणपती बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशा प्रकारे भावना जो आहे तो प्रत्येक गणेश भक्त व्यक्त करत आहे। आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीला अजूनही विसर्जनाला अजूनही तासाभराचा अवधी हा लागणार आहे आणि एकंदर साधारण 10 ते 10:30च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। अगदी भूषण, या घडामोडींचं सगळं कव्हरेज तू करतो आहे। मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवे यांच्यासोबत काही संवाद झालेला आहे का? त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे? नक्की शुभम, एकंदर जेव्हा या संपूर्ण बाप्पाला दुपारी जेव्हा ओहोटीची वेळ होती त्यावेळेला जेव्हा बाप्पाला तराफ्यावर चढवण्यामध्ये यश मिळालं तेव्हा सुधीर साळवी यांनी प्रतिक्रिया दिली होती। त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या वेळेला सकाळी लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटी येथे दाखल झाला तेव्हा काहीसा अवधी हा पाहावा लागला आणि एकंदर कुठेतरी भरतीची वेळ आल्या कारणाने बाप्पाची जी मोठी मूर्ती आहे ती मूर्ती तराफ्यावर चढवण्यामध्ये अनेक अडचणी आल्या। त्यामुळे कुठेही अगदी जोर जबरदस्ती न करता कुठेतरी गालबोट न लागू नये यासाठी कुठेतरी निर्णय घेण्यात आला की ओहोटीची वाट पाहावी लागेल, अशा प्रकारे त्यांनी निर्णय घेतला। एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी दुपारी ओहोटीची वाट पाहावी लागली। त्यानंतर ओहोटी झाल्यानंतर बाप्पाची जी मोठी मूर्ती आहे ती मूर्ती आपल्याला इथं तराफ्यावर चढवण्यामध्ये यश मिळालं, अशा प्रकारे एकंदर सुधीर साळवी यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आधी भरती होती, त्यानंतर आलेली वाट पाहावी लागली ओहोटी आणि ओहोटीनंतर आता पुन्हा एकदा भरती, अशा प्रकारे 12 तासाचा अवधी आहे। त्यामुळे कुठेतरी बाप्पाच्या संपूर्ण विसर्जनाला विलंब लागलेला आहे आणि सध्या हा तराफा जो आहे तो हळूहळू तरंगला वर लागलेला आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये साधारण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये जशी अजून पाण्याची पातळी वाढेल तेव्हा हा तराफा जो आहे तो अगदी खोलवर पाण्यामध्ये जाणार आहे आणि बाप्पाचं विसर्जन जे आहे ते याची देही याची डोळा सर्व गणेश भक्त इथे पाहणार आहेत। शुभम, अगदी भूषण, आपण पाहतोय भाविकांची देखील पुन्हा एकदा मोठी गर्दी सध्या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये जमल्याचं पाहायला मिळतंय। कारण काल सकाळपासून ही मिरवणूक निघालेली आहे
आणि अजूनपर्यंत विसर्जन झालेलं नाही. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दरवर्षी गिरगाव चौपाटीवर हे गणेश भक्त जमत असतात. कालपासूनचा जो उत्साह होता गणेश भक्तांचा, भूषण आपल्याला तो उत्साह आताही तसाच दिसतोय. नक्की शुभम, एकंदर बाप्पाच्या या मिरवणुकीला 24 तासाचा अवधी उलटलेला आहे. त्यानंतर बाप्पा हा गिरगाव चौपाटीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला सुद्धा 12 तासांचा अवधी उलटून गेलेला आहे. मात्र तरीही गणेश भक्तांचा जो उत्साह आहे तो अगदी वाखाणण्याजोग आहे. अगदी इथे मोठ्या संख्येनं मोठ्या गर्दीनं इथं गणेश भक्त इथं गिरगाव परिसरामध्ये आलेले आहेत आणि एकंदर बाप्पाची एक झलक पाहावी, बाप्पाचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये टिपावा यासाठी प्रत्येक गणेश भक्त हा आपल्याला आतुर झालेला पाहायला मिळत आहे. एकंदर बाप्पाची जेव्हा आरती पार पडली तेव्हा सुद्धा गणेश भक्तांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. बाप्पाच्या आरतीच्या नंतर कुठेतरी गणपती बाप्पा आले गावाला अखेरपर्यंत आम्हाला अशा प्रकारे जयघोष करत कुठेतरी बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक गणेश भक्त इथे आपल्याला जमलेले पाहायला मिळत आहेत. आणि एकंदर कुठेतरी 10 दिवस बाप्पाची जी मनोभावी सेवा केलेली आहे, बाप्पाला अगदी गोडाधोडाचं नैवेद्य दिलेलं आहे. त्यानंतर बाप्पाला निरोप देताना प्रत्येक जण हा भाऊक झालेला आहे, गणेश भक्त हा भाऊक झालेला आहे. त्यानंतर या संपूर्ण 10 दिवसाच्या सेवेनंतर आज बाप्पाला निरोप देताना कुठेतरी बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहे या आशेवर कुठेतरी बाप्पाला निरोप देत आहेत. अशा प्रकारे गणेश भक्तांची मोठी गर्दी मात्र त्या उत्साहात इथं आपल्याला असलेली पाहायला मिळत आहे. आणि साधारण अजूनही अर्धा ते पाऊण तासामध्ये जसं समुद्र पाणी वाढेल, पाण्याची पातळी वर येईल त्यानुसार कुठेतरी तराफा जो आहे तो तरंगायला लागणार आहे आणि हा तराफा नंतर मग खोलवर पाण्यामध्ये जाऊन बाप्पाचं जे विसर्जन आहे ते पार पडणार आहे. अशा प्रकारे नियोजन आहे. मात्र अजूनही अर्धा ते पाऊण तासाचा विलंब, काहीशी वाट जी आहे ती गणेश भक्तांना आणि स्वतः लालबागच्या राजाला पाहावी लागणार आहे. शुभम, भूषण, हा तराफा ओढण्यासाठी स्पीड बोटची देखील आवश्यकता लागणार आहे. त्या संदर्भातली तयारी नेमकी कशी करण्यात आलेली आहे? काही स्पीड बोट त्या ठिकाणी तैनात आहेत का? आणि या तराफ्यासोबत समुद्रामध्ये कोळी बांधवांच्या किती बोट जाणार आहे? नक्की शुभम, सध्या हा जो तराफा आहे तो संपूर्ण गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावरती लागलेला आहे आणि सध्या पाण्याची पातळी वाढत असल्या कारणाने हा तराफा हळूहळू वर तरंगायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर साधारण स्पीड बोटच्या माध्यमातून कोळी बांधवांच्या अनेक इथे बोटी तैनात केलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून हा तराफा पुढे ओढला जाणार आहे. त्यानंतर हा तराफा पुढे खोलवर पाण्यामध्ये जाणार आहे आणि त्यानंतर खोलवर पाण्यामध्ये गेल्यानंतर बाप्पाचं जे विसर्जन आहे ते पार पडणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण नियोजन आहे. मात्र या संपूर्ण गोष्टींमध्ये कोळी बांधवांनी मोठं सहकार्य केलेलं आहे. कोळी बांधवांनी बाप्पाला एकंदर किंवा बाप्पाची एकंदर ज्या प्रकारे इथं तराफा चढवण्याची ज्या अडचणी आल्या त्या अडचणी दूर करण्यासाठी अनेक कोळी बांधवांनी प्रयत्न केलेले आहेत. अनेक नागरिक इथं गर्दी करत आहेत. सध्या हा तराफा जो आहे तो आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहे. शुभम, हा जो तराफा आहे तो लालबागच्या राजाला घेऊन पुढे सरकत आहे. साधारण अर्ध्या तासावरती बाप्पा अगदी खोलवर समुद्रामध्ये पोहोचल्यानंतर बाप्पाचं विसर्जन पार पडणार आहे. मात्र सध्या तरी हा तराफा जो आहे तो पाण्यावर तरंगायला लागलेला आहे आणि सध्या हा तराफा पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. शुभम, ठीक आहे भूषण, काही वेळासाठी थांबवतोय. ही दृश्य देखील आपण पाहतोय. लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाल्यानंतर आता हा तराफा आवश्यक ते पाणी आता भरतीचं आलेलं आहे आणि त्यावरती तराफा तरंगतो आहे आणि हळूहळू पुढे सरकताना देखील आपल्याला पाहायला मिळतंय. 9.5 तासच्या अथक प्रयत्नानंतर अखेर या मंडळाला यश येत असल्याचं पाहायला मिळतंय आणि आता लालबागचा राजाचा तराफा विसर्जनासाठी समुद्रामध्ये निघाल्याची दृश्य देखील आपण पाहतोय. बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची झालेली अलोट गर्दी, गणपती बाप्पाची लालबागच्या राजाची उत्तर आरती देखील या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर हा तराफा आता अरबी समुद्रामध्ये विसर्जनासाठी निघालेला आहे. तर ही दृश्य देखील आपण पाहतोय. अखेर 9 तासांच्या अथक प्रयत्नांना यश आलेलं आहे. बाप्पाची मूर्ती तराफ्यावरती ठेवण्यात आली, मात्र पाण्याची पातळी कमी असल्यानं तराफा हा रेतीमध्ये रुतलेला होता आणि त्यानंतर पुन्हा भरतीनं पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि हा तराफा आता हळूहळू अरबी समुद्रामध्ये जात असतानाची दृश्य आपण पाहतोय. मिलेगा या किसी
किसी को ड्रोन को क्रैकर मिलेगा या क्रैकर। क्रिएटिव्ह म्हणजे काय शॉर्ट लाईव्ह चाललंय कसं चाललंय थोडा थोडा काय काय हा ठीक आहे अरे थांब ना, एक शॉट घेऊ दे ना. मी तर घेतलेलंच की खाली. तर आता लालबागच्या राजाला घेऊन हा तराफा अरबी समुद्रामध्ये निघालेला आहे. स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट देत आहेत. स्वप्नील, गेल्या 9 ते 9.5 तासांपासून जे अथक प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश आल्याचं पाहायला मिळतंय. मगाशी तू माहिती दिलेली होती की पाणी पातळी वाढल्यानंतर तराफा तरंगू लागेल आणि स्पीड बोटच्या सहाय्याने तो निधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेतच. स्वप्नील, नेमका कसा आहे उत्साह त्या ठिकाणी? मोठ्या प्रतीक्षेनंतर आता हा विसर्जन सोहळा या ठिकाणी पार पडतोय. नक्कीच कृपा, या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती आता सर्व भाविकांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे भाव पाहायला मिळतात. कारण गेल्या 10 तासांपासून आणि एकूणच जर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पाहिली तर 34 तासांची झालेली आहे. आता 10 तासांपासून अथक प्रयत्न या ठिकाणी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी सुरू होते. त्यामुळे एकीकडे गिरगाव चौपाटीवरती भक्तांची रांग लागली होती. भक्तांमध्ये सुद्धा काही निराशा पसरली होती, कारण लालबागच्या राजाला अखेरचा निरोप हा कुठेतरी उशिरा देण्यात येतो. अनेक अडचणी या ठिकाणी समोर येतात. अनेक अडचणींमुळे अनेक कारणं चर्चा ही सुरू झाली होती. मात्र लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी जी तयारी सुरू होती त्या तयारीला सर्व भाविकांनी या ठिकाणी एकीकडे प्रयत्न केले होते. भाविकांकडून सुद्धा प्रयत्न झाले होते. प्रार्थना सुद्धा भाविकांकडनं लवकरात लवकर या लालबागच्या राजाचं विसर्जन व्हावं आणि मंडळाच्या या सर्व सदस्यांना जे प्रयत्न सुरू आहेत त्या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावं अशी सुद्धा प्रार्थना जी आहे ती गिरगाव चौपाटीवरील भाविकांनी केली होती. काहींनी आपण दाखवत आहे माध्यमातून त्यांनी प्रार्थना केली होती. मात्र आता क्षण आलेला आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही जवळपास समुद्रामध्ये पोहोचलेली आहे आणि या मिरवणुकीला आता या ठिकाणी बघू तर लालबागचा राजा विसर्जित करण्याला जी प्रक्रिया आहे, विधी आहेत त्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत. लालबागच्या राजाचं विसर्जन हे आता काही 10 ते 15 मिनिटांमध्ये या अरबी समुद्रात होईल. मात्र सध्या गिरगाव चौपाटीवरील जे खरं तर शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक आहेत, पर्यटक आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती आता आनंदाचे भाव पाहायला मिळत आहेत. लालबागच्या राजाचा जयघोष हा खरं तर समुद्र किनाऱ्यांवरती या ठिकाणी करण्यात येताना पाहायला मिळतो. काही तासापूर्वी लालबागच्या राजाची आरती झाली. आरती सुरू होण्यापूर्वी सुद्धा काही प्रयत्न हे मंडळाच्या वतीने करण्यात आले. राजाचा तराफा
हा ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र रेतीत तो रुतला असल्यामुळे त्याचा प्रयत्न जो होता तो सफल झाला नाही. मात्र जेव्हा पाणी हे लालबागच्या राजाच्या तराफ्याला लागलं होतं, खरं तर 5 ते 6 फुटाचं पाणी हे लालबागच्या तराफ्याला लागलं, यानंतर हा तराफा पुढे ढकलण्यामध्ये यश आलं. मात्र आता हा तराफा जो आहे तो अरबी समुद्रात गेलेला आहे. काही वेळातच लालबागच्या राजाचं विसर्जन आहे ते या ठिकाणी करण्यात येईल. कृपा. जी स्वप्नील, खरं तर अनेक नैसर्गिक आणि तांत्रिक अडचणी या विसर्जनादरम्यान आल्या, परंतु मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी आणि कोळी बांधवांच्या सहाय्याने अखेर हे विसर्जन आता या ठिकाणी पार पडतंय. भक्तांचा नेमका त्या ठिकाणी कसा उत्साह आहे, मंडळाचा त्या ठिकाणी कसा उत्साह आहे? लालबागच्या राजाचा तराफा आता अरबी समुद्रात नेण्यात आलेला आहे. मात्र या गिरगाव चौपाटीवरती भक्तांमध्ये एक उत्साह पाहायला मिळतो आणि एकूण लालबागच्या राजाचा जयघोष सुद्धा या छोट्या भक्तांपासून किंवा मोठ्या प्रौढ व्यक्तींपर्यंत आपल्याला करताना पाहायला मिळतो. काही मुलं सुद्धा या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती आहेत, त्यांच्याकडून सुद्धा लालबागच्या राजाचा विजय असो अशी घोषणा जेव्हा हा तराफा अरबी समुद्रात तरंगायला लागला तेव्हा खरं तर पाहायला मिळालं. अनेकांचे मोबाईल जे आहेत तो क्षण टिपण्यासाठी वरती आल्याचं पाहायला मिळालं. या नंतर आता अरबी समुद्रात हा तराफा नेण्यात आलेला आहे. मात्र तरी जो तराफा पुन्हा गिरगाव चौपाटीवरती येण्याची वाट जी आहे ते काही भाविक या ठिकाणी पाहताना आपल्याला बघायला मिळतात. जी स्वप्नील, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले आहात, याबद्दलचे अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहू.
विसर्जन सोहळ्याचं गिरगाव चौपाटीवरून हे विलोभनीय दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेतच। स्वप्नील, अंतिम टप्प्यात आलेलं आहे हे विसर्जन। आता भरपूर प्रतीक्षा करावी लागली खरं तर सगळ्यांनाच, गणेश भक्तांना, मंडळाला, आणि या प्रतीक्षेनंतर आता अखेर हे विसर्जन पार पडतंय। नक्कीच अनेक ठिकाणी या ठिकाणी खरं तर प्रयत्न हे सुरू होते की लालबागच्या राजाचं विसर्जन लवकरात लवकर व्हावं, मात्र प्रदीर्घ वेळानंतर आता हे विसर्जन आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे। या ठिकाणी काही भक्तांची, भाविकांची सुद्धा गर्दी गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाला अखेर निरोप देण्यासाठी पाहायला मिळते। मात्र सध्या अंतिम टप्प्यात या लालबागच्या राजाचं विसर्जन आहे। एकूणच जर आपण गेल्या 10 तासांपासूनचा प्रयत्न बघितला तर पहिलाच हा असा जे पहिलं वर्ष आहे ज्यावेळी की लालबागच्या राजाचं विसर्जन हे खरं तर 34 तासानंतर होताना पाहायला मिळतंय। पहिल्यांदा या ठिकाणी नवीन ट्रॉली जी बनवण्यात आलेली होती ती गेल्या वर्षीच येणार होती, मात्र काही कारणामुळे काही ट्रॉली जी होती ती बनवण्यात आली नव्हती, त्यामुळे या वर्षी या ट्रॉलीचा वापर करण्यात आला। मात्र हाय टाईडमुळे कुठेतरी भरतीची वेळ असल्यामुळे अनेक अडचणी या ठिकाणी आल्या आणि लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते खरं तर गेल्या 10 तासांपासून रखडलं होतं। मात्र या अडचणींवरती मात करून या ठिकाणी लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात आलेलं आहे। प्रयत्नांती परमेश्वर हे जे वाक्य जे आहे ते तंतोतंत या ठिकाणी जुळत असल्याचं पाहायला मिळतं। गेल्या 10 तासांच्या प्रयत्नानंतर जो या ठिकाणी आनंद भक्तांच्या, कार्यकर्त्यांच्या, सदस्यांच्या आणि पोलीस बांधव असतील यांच्या, तसेच जे सुरक्षा कर्मी गेल्या 2 दिवसांपासून या गिरगाव चौपाटीवरती आहेत त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरती आपल्याला तो आनंद पाहायला मिळाला। आणि एकूणच आता परतीचा मार्ग सर्व भाविक जे आहेत त्या गिरगाव चौपाटीवरून निवडताना पाहायला मिळतं। इकडे लालबागच्या राजाला निरोप जे आहे तो जड अंतकरणाने देण्यात आला। यानंतर आता हे सर्व भाविक आता आपापल्या घरी निघालेले आहेत। ते एकच जो मनामध्ये आनंद घेऊन की लालबागच्या राजाचं अखेर हे विसर्जन आहे ते समुद्रामध्ये सुरू आहे। निश्चितच स्वप्नील, खरं तर अनेक अडचणी आल्याच, परंतु या दर्या राजाचं ज्ञान असलेल्या कोळी बांधवांकडून नेमकं कशा प्रकारे सहाय्य करण्यात आलं? नक्कीच अनेक प्रतिक्रिया माध्यमांतून आपण जर पाहिल्या असतील तर कोळी बांधवांच्या सुद्धा समोर आल्या होत्या। खरं तर दर्याचा म्हणजे अरबी समुद्राचा सखोल अभ्यास असणारे हे कोळी बांधव आहेत। मुंबईच्या किनारपट्ट्यांवरती हे कोळी बांधवांचा जो अभ्यास आहे तो सुद्धा खरं तर या लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये कामाला आला असल्याचं पाहायला मिळतं। दरवर्षी कोळी बांधवांच्या मार्गदर्शनाखाली लालबागच्या राजाचं विसर्जन होत असतं। यावेळेला निश्चित स्वप्नील, मी आपणास तुर्तास थांबवते। आपण गिरगाव चौपाटीवरील ही थेट दृश्य पाहतोय। या ठिकाणी लालबागच्या राजाचं विसर्जन होतानाचं हे विहंगम दृश्य। हाच तो क्षण ज्यावेळी भक्तांचा कंठ देखील दाटून येतो आणि अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर आता ही दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाचं हे विसर्जन होताना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात लालबागच्या राजाला मंडळाकडून, गणेश भक्तांकडून या ठिकाणी आता निरोप दिला जातोय आणि याच निरोपाची ही दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठीवर लालबागच्या राजाचं हे विसर्जन होताना हे विहंगम दृश्य गिरगाव चौपाटीवरून। 11 दिवसाच्या या भक्तिमय सेवेनंतर आज मात्र लालबागचा राजा या भक्तांचा निरोप घेताना अनेक तासाच्या प्रतीक्षेनंतर लालबागच्या राजाचं हे विसर्जन या ठिकाणी पार पडतंय। भक्तांकडून अगदी भावपूर्ण असा
निरोप आपल्या लाडक्या बाप्पाला दिला जातोय, तर हा निरोप देताना भक्तांच्या डोळ्यात, सर्व मंडळाच्या सदस्यांच्या डोळ्यात मात्र आता हे अश्रू आलेले आहेत. आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. भूषण, हे विसर्जन आता अखेर पार पडतंय, नेमका कसा उत्साह आहे? भक्तांचा कंठ दाटून आला या ठिकाणी. नक्कीच कृपा, एकंदर खूप विलंबानंतर, खूप वाट पाहिल्यानंतर कुठेतरी लालबागच्या राजाचा जो विसर्जन सोहळा आहे तो आता संपन्न होत आहे, तो आता पार पडत आहे. एकंदर लालबागच्या राजाला आज सकाळी जेव्हा गिरगाव चौपाटी इथे दाखल झाला त्यानंतर कुठेतरी भरतीमुळे या संपूर्ण विसर्जन सोहळ्यामध्ये व्यत्यय आला. त्यानंतर ओटीची वाट पाहावी लागली आणि ओटीच्या दरम्यान लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवण्यात यश मिळालं. त्यानंतर हा तराफा पाण्यामध्ये सरकण्यासाठी पुन्हा भरतीची आवश्यकता होती. त्यानंतर भरतीची पुन्हा वाट पाहावी लागली. या संपूर्ण दरम्यान कुठेतरी 10 ते 12 तास निघून गेले आणि कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमुळे लालबागच्या राजाचं विसर्जन जे होतं रखडलं होतं. एकंदर तरी सुद्धा या संपूर्ण 10 ते 12 तासामध्ये अनेक भक्तगण, अनेक गणपतीचे भाविक, गणेश भक्त इथं मोठ्या गर्दीने इथे उपस्थित होते. त्यांचा उत्साह मात्र तसाच दांडगा होता आणि एकंदर कुठेतरी या संपूर्ण 12 तासाच्या प्रतीक्षेनंतर आता लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पार पडत आहे. साधारण रात्री 7-8च्या सुमारास पुन्हा एकदा भरतीची सुरुवात झाली. कुठेतरी पाणी जे आहे ते वाढायला लागलं आणि तराफा हळूहळू वर तरंगायला लागला. त्यानंतर हा तराफा पुन्हा खोल समुद्रामध्ये आता येऊन आता लालबागच्या राजाचं जे विसर्जन आहे ते आता पार पडत आहे. आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी 10-12 दिवस या संपूर्ण गणेश भक्तांनी, या गणेश मंडळाने बाप्पाची जी सेवा केलेली आहे, बाप्पाला गोडाधोडाचं नैवेद्य दिलेला आहे. त्यानंतर कुठेतरी आज बाप्पाला निरोप देताना कुठेतरी प्रत्येकाचा कंठ हा दाटून आलेला आहे, प्रत्येकजण हा भाऊक झालेला आहे. आणि एकंदर 10 ते 11 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देताना कुठेतरी प्रत्येकजण हा भाऊक होऊन बाप्पाला हा अत्यंत जड असताना निरोप देत आहे. आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमध्ये बाप्पा हा पुढच्या वर्षी पुन्हा परत येणार आहे, या एका आशेवरती पुन्हा एकदा बाप्पाला हा निरोप दिला जातो आहे. अशा प्रकारे इथलं सध्याचं जे वातावरण आहे आपल्याला संक्षिप्त वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या इथं कारंजे उडवून इथं आपल्याला सध्या जल्लोष जो आहे तो साजरा होताना पाहायला मिळत आहे. आणि निश्चितच भूषण, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. तर अखेर लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. 33 तासाच्या प्रतीक्षेनंतर हा विसर्जन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. भक्तांनी मात्र जड अंतकरणाने या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिलाय. भक्त देखील प्रतीक्षेत होते आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी. 11 दिवसांची ही नित्य सेवा आणि त्यानंतर अखेर 33 तासानंतर लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. गिरगाव चौपाटीवरीलच ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. 24 तासांपेक्षा अधिक विसर्जन मिरवणूक, त्यानंतर 8 तासांहून अधिक लालबागच्या राजाचं हे विसर्जन खरं तर रखडलं होतं. समुद्राला भरती आली होती, ओहोटी आल्यानंतर पाण्याची पातळी कमी झाली. यानंतर लालबागच्या राजाला त्या तराफ्यावर चढवण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा भरतीची प्रतीक्षा करत जेव्हा पाण्याची पातळी वाढली त्यानंतर हे विसर्जन अखेर या ठिकाणी पार पडलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा भावना या ठिकाणी मंडळाकडून देखील व्यक्त केल्या जात आहेत. तर लालबागच्या राजाच्या मंडळाचे हे जे सचिव सुधीर साळवी असतील, अनेक सदस्य असतील, या मंडळांनी अथक असे परिश्रम घेतलेले आहेत. तर कोळी बांधवांच्या सहाय्याने हे विसर्जन आता या ठिकाणी पार पडले. आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेतच. भूषण, हे विसर्जन अखेर आता पार पडलेलं आहे. अथक खरं तर परिश्रमानंतर, भरपूर प्रतीक्षेनंतर, अनेक अडचणींचा सामना करत खरं तर हे विसर्जन आता या ठिकाणी पार पडलंय. भूषण, नक्कीच कृपा, एकंदर 10 ते 12 तासाचा वाट पाहिल्यानंतर विसर्जन सोहळा आहे तो पार पडलेला आहे. एकंदर आज सकाळी 7 ते 8 वाजता लालबागच्या विसर्जन सोहळा अपेक्षित होतं. मात्र कुठेतरी त्या दरम्यान भरती आली, त्या भरतीमुळे कुठेतरी लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये अनेक व्यत्यय आले, अनेक अडचणींचा सामना
पातळीचा सामना या मंडळाने केलेला आहे आणि कुठेतरी कोळी बांधवांच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने अगदी कोस्ट गार्डच्या संपूर्ण सहकार्याने कुठेतरी आता लालबागच्या राजाचं जे विसर्जन आहे त्याला संपूर्ण निर्विघ्नपणे पार पडलेला पाहायला मिळत आहे आणि एकंदर अगदी इथं खोलवर समुद्रामध्ये हा तराफा आता जाऊन लालबागच्या राजाचं विसर्जन आहे ते पार पडलेलं आहे आणि प्रत्येक जण हा आता सध्या आपल्याला भाऊ झालेला पाहायला मिळत आहे साधारण 10 ते 12 दिवस 10 ते 11 दिवस लालबागच्या राजाची गणपतीची मनोभावे प्रत्येकाने सेवा केलेली आहे प्रत्येकाने बाप्पाचा आशीर्वाद घेतलेला आहे बाप्पाला घोडाजवळचं निवेदन दिलेलं आहे त्या या संपूर्ण मनोभावी सेवेनंतर आज लालबागच्या राजाला या गणपतीला निरोप देताना कुठेतरी प्रत्येकजण भाऊक झालेला आहे आणि एकंदर बाप्पा हा पुढच्या वर्षी पुन्हा लवकर येणार आहे या आशेवरती बाप्पाला निरोप दिलेला आहे प्रत्येकाच्या ओठी एकच वाक्य आहे की गणपती चालले गावाला पेन पडेल आम्हाला अशा प्रकारे प्रत्येकजण भावना व्यक्त करत आहे आणि एकंदर पुढच्या वर्षी लवकर या अशा प्रकारे जयघोष करत बाप्पाला हा निरोप दिलेला आहे आणि सध्या या संपूर्ण हा जो तराफा आहे तो बाप्पाचं विसर्जन करून गणपतीचं विसर्जन करून सध्या पुन्हा किनाऱ्याच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे या संपूर्ण बोटीच्या या संपूर्ण तराफाच्या आसपासही कोळी बांधवाच्या अनेक लहान मोठ्या होड्या आहेत ज्या बोटी आहेत त्या संपूर्ण या सगळ्यांच्या मदतीने कुठेतरी बाप्पाचं वाजत आपल्याला इथं विसर्जन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं आणि हा संपूर्ण तराफा जो आहे सध्या आपल्याला पुन्हा किनाऱ्यावर जाताना पाहायला मिळत आहे अनेक विघ्न पार करत अनेक गोष्टींचा सामना करत निश्चितच भूषण, मी थोड्या वेळ तुम्हाला थांबवतेय. आपल्यासोबत श्रीरंग पुरोहित पंचांग करते हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. श्रीरामजी, खरं तर आज चंद्रग्रहण देखील लागू होणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार. थोडासा फक्त खुलासा करतो, पंचांग करते नाहीये मी, पण व्याख्यान, प्रवचन आणि कीर्तन असं याच्यामधलं आहे. आपण प्रश्न अत्यंत योग्य विचारला.